नमस्कार, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आणि 2025 ते 2030 सरपंच पदाचे आरक्षण या ठिकाणी सोडत झालेले आहे. मॅडम, एकंदरीत हे या अगोदर जे आरक्षण सोडत झाली होती आणि हे जे आज जे परत पुन्हा एकदा आपण आरक्षण सोडत होते, यामध्ये काय तफावत आहे नेमकं, म्हणजे काय सांगाल तुम्ही? लातूर जिल्ह्यामध्ये यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही, परंतु ज्या ठिकाणी बदल झाला नाही तिथेसुद्धा हे नवीन जे शासन अधिसूचना आहे त्यानुसार परत घेण्यात यावं अशा शासनाच्या सूचना होत्या. त्याच्यामुळे आपण इथे डबल आरक्षण काढलेलं आहे. ज्या ठिकाणी ओपन झालेल्या होत्या पुन्हा एकदा जाईल त्या ठिकाणी ओबीसीचे वगैरे म्हणजे इतर काही ठिकाणी बदल झालेले आहेत पाहता येते, म्हणजे जे काही मागची सोडत होती आताचे त्याच्यामध्ये बदल आहेत. बदल हे चिठ्ठ्यांद्वारे झालेले आहेत. जिथं जिथं चिठ्ठ्या आपण टाकून आरक्षण काढलेलं आहे त्या ठिकाणी बदल झालेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर मराठा समाजाचं जे ओबीसीमध्ये किंवा जे काही आरक्षण लागू चालू आहे, एक उठाव होतोय, 1 ऑगस्टमध्ये मोठं आंदोलन होणार आहे. जर यदा कदाचित आरक्षण लागू झालं तर पुन्हा काय होईल का, याच्यामध्ये काही फेरबदल होईल का? शासन ज्या सूचना देतील त्या पद्धतीने आपण पुढच्या ज्या काही आहेत त्या गोष्टी करू. या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये जी काही शासकीय स्तरावर सरपंच सोडत होती ती या ठिकाणी झालेली आहे. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज. मी नागेश लांजे, कॅमेरामॅनसह अहमदपूर.